नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी. मिक्स भाजी आपण तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यावर नेण्यासाठी बनवूया. त्यासाठी आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करूया. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि नंतर अर्धा चमचा जिरे आपण ॲड करणार आहोत. जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं आपण बारीक करून तेलामध्ये ॲड करून घेतली आहे. सोबतच 5-6 हिरव्या मिरच्या बारीक करून ॲड करायच्या आहे. एक मोठा कांदा आपण ॲड करूया. तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांदा हलकासा होईपर्यंत किंवा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांदा परतवून घेऊ. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे. कच्चा बटाटा आपण त्याची सालं काढून बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर 2 शिमला मिरची बारीक कट करून आपण ॲड केलेली आहे. व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड करत आहोत. सोबतच आपल्या आवश्यकतेनुसार लाल तिखट आपण घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला. आपण हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळं लाल तिखट आपण 1 चमचा घेतलेला आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 मोठा टोमॅटो अगदी बारीक करून ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. मिठामुळं भाजीला पाणी सुटतं आणि टोमॅटोच्या पाण्यामध्ये आपण भाजी छान शिजवून घेणार आहोत. आपल्याला वरून पाणी ॲड करायचे नाही. आपण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यावर 1 फुलकोबी ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फुलकोबी आपण स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे. व्यवस्थित आपण सर्व भाज्या एकत्र मिक्स करून झाकण ठेवून शिजू देणार आहोत. 2-2 मिनिटांनी आपण झाकण काढून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. म्हणजे भाजी व्यवस्थित छान सगळीकडे व्यवस्थित शिजल्या जाईल. त्यानंतर आपण त्यामध्ये घोडभाजी ॲड केलेली आहे. अगदी थोडी आपण घोडभाजी बारीक करून ॲड केलेली आहे. घोडभाजीमुळं काय होतं, भाजीला छान आंबट अशी चव येते आणि भाजी खूप छान लागते. आपण एकदा नक्की करून बघा. थोडा वेळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून छान भाजी शिजेपर्यंत किंवा 5 ते 6 मिनिट शिजू देणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर ॲड करून आपण भाजी सर्व करण्यासाठी घेऊ शकतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भाजी अगदी तयार झालेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.